यंदाचा फेब्रुवारी महिना गेल्या 125 वर्षांमधला सगळ्यात उष्ण आणि कोरडा महिना ठरला. याआधी फेब्रुवारी महिन्यात कधीच एवढी उष्णता जाणवली नव्हती. बरं, जशी उष्णता फेब्रुवारीमध्ये जाणवली तशीच काहीशी परिस्थिती 10 मार्च पर्यंत होती. 10 मार्च पर्यंत उष्णतेनं दिल्लीत 50 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. तर राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं. मार्च महिना निम्म्यावर आलेला असताना महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरुवात झाली. एका बाजूला उष्णतेने रेकॉर्ड तोडलेले असताना पुढच्या काही दिवसात, विशेष करून गुढीपाडव्याच्या आसपास महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. पण याआधी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये जशी उष्णता जाणवायची तशी उष्णता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये का जाणवत आहे? मार्चमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता का वर्तवली जात आहे? येत्या काही दिवसात महाराष्ट्रातली हवामानाची स्थिती काय असेल? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मार्चच्या पहिल्या 10 दिवसात देशात एप्रिल आणि मे महिन्यासारखी उष्णता होती. 10 मार्च पर्यंत काही राज्यांमध्ये हीट वेव्ह सारखी परिस्थिती होती. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश होता. आता हीट वेव्ह म्हणजे काय? तर सरासरी तापमानापेक्षा 4 ते 6 डिग्री जास्त तापमानाची नोंद होणं. या उष्णतेचा सगळ्यात जास्त फटका गुजरातला बसला. अहमदाबादसह काही प्रमुख शहरांचं तापमान 41 डिग्रीच्या पुढे पोहोचलं होतं. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या जळगावमध्ये सर्वाधिक 39.6 अंश तापमानाची नोंद झाली. राजधानी मुंबईत 35.9 तर पुण्यात 37.7 अंश तापमानाची नोंद झाली. पण मार्चमध्येच तापमानात एवढी वाढ का झाली? तर भारतात यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात फक्त 16 मिलीमीटर पाऊस पडला. बाकी वर्षांच्या तुलनेत हा आकडा 60% कमी आहे. आता याची काही कारणं सुद्धा आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णता वाढायचं पहिलं कारण म्हणजे न झालेला वेस्टर्न डिस्टर्बन्स. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र आणि काळ्या समुद्रातून येणारं एक प्रकारचं उष्णकटिबंधीय चक्रीवादळ. हे उत्तर दिशेकडून पूर्वेकडे वाहतं. जेव्हा हे वारं हिमालयाला येऊन धडकतात तेव्हा त्यांच्यामुळे हिवाळ्यात पर्वतांमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होते. आता यंदा काय झालं? तर हा वेस्टर्न डिस्टर्बन्स झालाच नाही किंवा फार थोड्या प्रमाणात झाला. त्यामुळे यंदा हिवाळ्यात पाऊस कमी झाला, ज्याचं थेट कनेक्शन यंदाच्या उष्णता वाढीशी आहे. कसं सांगतो. तर हिवाळ्यात पाऊस पडला तर त्याचं पाणी हे जमिनीच्या वरच्या थरात मुरलेलं असतं. त्यामुळं जसा उन्हाळा सुरू होतो तेव्हा जमीन गरम होण्याच्या आधी या पाण्याचं बाष्पीभवन होतं. त्यामुळं मार्च महिन्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात जास्त प्रमाणात उष्णता जाणवते. आता काय झालंय? तर हिवाळ्यात कमी पाऊस पडला, त्यामुळं जमिनीच्या वरच्या थरात पाणी साचलं नाही. आता पाणी साचलं नाही त्यामुळं सगळ्यात आधी जमीन तापत आहे आणि यंदा मार्चमध्येच प्रचंड उष्णता जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णता वाढायचं दुसरं कारण म्हणजे पश्चिमेकडून येणारं उष्ण वारं. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पश्चिमेकडून येणारं उष्ण वारं वाहत होतं. हे वारं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वाळवंटी भागातून भारताच्या दिशेने येत होतं. आता हे वारं वाळवंटातून येत असल्यामुळं यात ओलावा नव्हता. त्यामुळं ते अत्यंत कोरडं आणि गरम होतं. मार्च महिन्याच्या सुरुवातीला आकाशात ढग कमी असल्यानं सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडली. त्यात हे वारं वाहत असल्यानं उष्णता वाढायला आणखीन मदत मिळाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णता वाढायचं तिसरं कारण म्हणजे अँटी सायक्लोन सिस्टीम. अँटी सायक्लोन हे नावाप्रमाणेच चक्रीवादळाच्या अगदी विरुद्ध असतं. म्हणजे काय? तर चक्रीवादळामुळं पाऊस पडतो, तर अँटी सायक्लोनमुळं कडक ऊन आणि उष्णता. सोपं करून सांगतो. अँटी सायक्लोन सिस्टीममध्ये हवा उंचावरून जमिनीच्या दिशेला खाली दाबली जाते. आता जेव्हा हवा वरून खाली येते तेव्हा ती कॉम्प्रेस होते आणि जेव्हा हवा कॉम्प्रेस होते तेव्हा हवेचं तापमान वाढतं. त्यामुळे होतं काय? तर हवा खाली दाबल्या गेल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि ढग तयार होत नाहीत. साहजिकच आकाश स्वच्छ असल्यामुळं सूर्याची उष्णता थेट जमिनीवर येते आणि वरून येणारी हवा आधीच गरम असल्यामुळं जमिनीलगतच्या तापमानात झपाट्यानं वाढवते. हेच यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलं आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये उष्णतेची लाट जाणवली. आता हे झालं उष्णतेचं. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 18 ते 21 मार्च पर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो. आता त्याचं कारण म्हणजे ओडिसाच्या भागात आलेलं एक चक्रीवादळ. याच चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
खास करून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 मार्चला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 मार्चला नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो, तर पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. 19 मार्चलाच म्हणजेच गुढीपाडव्याला अकोला, बुलढाणा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे सोडून सगळ्या महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आला आहे. पण 19 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो, कारण 20 मार्चला अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. तर इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट असला तरी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. तर 21 तारखेला नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांनाच येलो अलर्ट देण्यात आला आहे. 20 तारखेनंतर महाराष्ट्राचं तापमान पुन्हा वाढू शकतं, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो, पण मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची तीव्रता कमी असेल. हवामान खात्यानं दक्षिण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं मार्च महिन्याच्या सुरुवातीला हीट वेव्ह अनुभवल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी पावसाचा दणका बसू शकतो. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाप्रमाणे शेतीची कामं करावीत, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बाकी तुमच्या शहरात वातावरणाची काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.